गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतो। सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे। जीएमसी नांदेड म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड मध्ये शासकीय जागा निघालेल्या आहेत ग्रुप डी च्या। यामध्ये कोणत्या पदाची जाहिरात आहे, पदाचं नाव काय आहे, नेमकं पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, वेतन काय किती राहणार आहे आणि वयोमर्यादा कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहात, शैक्षणिक पात्रता पण आपण पाहणार आहोत आणि फॉर्म भरण्याचा दिनांक कधीपासून स्टार्ट होणार आहे, तसेच कोणत्या कंपनी मार्फत ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे याविषयी डिटेल मध्ये तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण ग्रुप सी आणि ग्रुप डी करिता 620 पदाची जाहिरात आहे। यामध्ये विविध पदांचा समावेश आहे। जीएनएम असेल, ईएनएम, स्टाफ नर्स आहे, पशुधन पर्यवेक्षक, फार्मसी ऑफिसर, यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला 1500 रुपयामध्ये 3 मंथ व्हॅलिडिटी करिता जॉईन करता येणार आहे। तांत्रिक विषयासहित बॅच असणार आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे। व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे। तर लवकरात लवकर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे, तसेच योग्य मार्गदर्शनाकरिता ऍडमिशन घ्यायचा आहे। अकॅडमीचा नंबर आहे 8329 588 625। या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक पण उपलब्ध आहे, लिंक वरून पण तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता जी अपडेट आलेली आहे, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, हे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नांदेड विष्णुपुरी नांदेड या ठिकाणचं आहे। 21/4 म्हणजे आता नुकती आजच जाहिरात आलेली आहे। याची बघूया आपण काय दिलेलं आहे यांनी। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग ड संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्वरूपामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत। यामध्ये शैक्षणिक अर्हता, पदाचा तपशील, शासकीय नियमानुसार संविधानिक आरक्षण, समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज करण्याची पद्धत, मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे। तर यामध्ये पदाचं जे नाव आहे गट ड संवर्ग, याचे एकूण 69 पद आहेत आणि यांचे जे वेतन आहे 15,400 ते 15,000 ते 47,600 वर S1 नुसार पेमेंट स्ट्रक्चर नुसार अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय प्राप्त होणार आहे। त्यानंतर वर्ग 4 चं जे पद आहे प्रयोगशाळा परिचर, हे आपल्याकरिता आहे, टेक्निकल आहे। याच्या पण एकूण 17 जागा आहेत आणि यांचं पेमेंट S6 म्हणजे पेमेंट स्ट्रक्चर 6 नुसार 19,900 ते 63,200 राहणार आहे। अधिक महागाई भत्ता ते सेम याला पण लागू आहे। अशा एकंदरीत 86 पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याचा आता डिटेल मध्ये बघूया आपण, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत तर आणि पात्रता काय असणार आहे याविषयी पण आपल्याला माहिती पाहायची आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमके डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, अपलोड करावे लागणार आहेत, त्या संदर्भात पण वेगळा व्हिडिओ असणार आहे। ओके, वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे ओपन करिता 18 ते 38 आणि जर कॅटेगरी मध्ये जर असेल आपण तर 18 ते 43। परत जे खेळाडू असतील, अंशकालीन पदवीधर आहेत, माजी सैनिक असतील, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता 45 वयोमर्यादा आहे, प्लस अनाथ आणि दिव्यांगाकरिता पण वयाची शीतलक्षमता करण्यात आलेली आहे असे यामध्ये नमूद करण्यात आलेले। परत आपण पाहिलेच जे सांगितले तुम्हाला। त्यानंतर बघायचं आहे परीक्षेचं स्वरूप नेमकं काय राहणार आहे। तर यामध्ये गट ड करिता मराठीचे 25 प्रश्न आहेत, 50 गुण म्हणजे एका प्रश्नाकरिता 2 गुण आहेत। परत इंग्लिश 25, सामान्य न्याय विषयामध्ये इतिहास असेल, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र यावरचे प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित या दोन्ही विषयाचे एकंदरीत 25 प्रश्न आहेत। असे एकंदरीत तुमचे 100 प्रश्न 200 गुण म्हणजे एक प्रश्न 2 गुणाकरिता विचारला जाणार आहे। परत त्यांनी दिलेला आहे परीक्षेचा कालावधी 120 मिनिटाचा राहणार आहे, म्हणजे 2 तास आणि निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला 100 पैकी 100 प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत। पुढे जो अर्हता दिलेली आहे, नेमके कोणते विद्यार्थी फॉर्म करिता अप्लाय करू शकणार आहात ते बघूया आपण। खुला प्रवर्गाकरिता 1000 रुपये फी आहे आणि कॅटेगरी करिता 900 रुपये फी आकारण्यात आलेली आहे विथ जीएसटी।
आणि परीक्षेचा जो अर्ज करण्याचा दिनांक आहे 26 एप्रिल पासून ते 16 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ती वेबसाईट लिंक उपलब्ध करून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा टेलिग्राम चॅनलला पण असणार आहे। त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ओके, त्यानंतर आपण बघूया नेमकं पात्रता काय आहे। तर बाकी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांनी कॅटेगरीचं SC ST करिता किती जागा आहेत, OBC करिता किती आहेत याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही PDF मध्ये बघून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर आरक्षण खेळाडूंचं तसेच अंशकालीन पदवीधर दिव्यांग आरक्षण असेल त्यांचे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत। तर याचा जो पात्रता दिलेली आहे त्यांनी 10वी बेसिस वरती जे 10वी पास विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकणार आहेत। ठीक आहे, तर आपण एकूण पात्रता सांगितलेली आहे, शैक्षणिक अर्हता असेल किंवा वयोमर्यादा, तसेच अभ्यासक्रम काय आहे आणि कधीपासून फॉर्म सुरू होणार आहे तुम्हाला डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तसेच तुम्हाला सरळ सेवा, विविध सरळ सेवा भरती ज्या निघणार आहेत, आता जी JMC ची पण ग्रुप डी ची जाहिरात आलेली आहे, याकरिता पण अकॅडमी मध्ये बॅच उपलब्ध आहे। तर आपल्याला 83 29 588 625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला तर नक्की लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, धन्यवाद सर्वांचे।